नमस्ते, जान फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सकाळी उठल्यानंतर अर्धा तास तरी व्यायाम केल्यामुळे आपला जो दिवस आहे तो छान फ्रेश, उत्साही आणि आनंदी जातो। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर सकाळी व्यायाम करत असाल तर सकाळी अर्धा तास तरी व्यायाम करा, म्हणजे तुमचा दिवस जो आहे तो छान फ्रेश, उत्साही आणि आनंदी जाणार आहे। तर मी जे हे व्यायाम करते रोज आणि त्याने मला दिवसभर खूप फ्रेश वाटतं, उत्साह वाटतो, आनंद वाटतो आणि कोणत्याही काम वगैरे करताना कंटाळा येत नाही। तर तुम्ही हे जे व्यायाम आहेत ते घरी नक्की करा, तुम्हाला नक्कीच बघा दिवसभर पूर्ण तुमचा फ्रेश जाणार आहे, आनंदी आणि उत्साही जाणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्यायामाला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण शरीराला व्यायामासाठी तयार करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी वॉर्मअप करून घ्यायचं आहे। आपली जी दोन्ही हाताची बोटं आहेत ती एकमेकांमध्ये अशी अडकवायची आणि ताडासन करायचं आहे आणि आपल्या दोन्ही पायाच्या चवड्यांवरती उभं राहायचं आहे आणि आपले जे दोन्ही हात आहेत ते वरती असे ताणायचे आहेत। पूर्ण शरीराला ताण द्यायचं आहे, ताडासन। एक, परत एकदा घ्या, रिलॅक्स, असं 3 वेळा ताडासन घ्यायचं आहे। नंतर दोन्ही हात आपल्या खांद्यावरती ठेवायचे, खांदे गोलाकार, 1 2 3 4 आणि 5। विरुद्ध बाजू 1 2 3 4 5, रिलॅक्स। त्याच्यानंतर पोपट जोडायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। रिलॅक्स, दोन्ही हात सरळ आणि गोलाकार ठेवायचे, 1 2 3 4 5। विरुद्ध बाजू 1 2 3 4 आणि 5। कंबर गोलाकार, 1 2 3 4 आणि 5। विरुद्ध बाजू 1 2 3 4 आणि 5। त्याच्यानंतर स्ट्रेचिंग घ्यायचं आहे। अशा पद्धतीने भिंतीचा आधार घेऊन आपला जो गुडघ्याचे स्नायू आहेत ते मोकळे करून घ्यायचे। भिंतीचा सपोर्ट घेऊन, जर समजा सपोर्ट शिवाय होत असेल तर अशा पद्धतीने करायचंय, नाहीतर असं भिंतीचा सपोर्ट घेऊन करायचंय। रिलॅक्स, त्याच्यानंतर पहिली एक्सरसाइज बघूया। मोठा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत कंबर खाली वाकवायची, श्वास घेत मानवती, परत श्वास सोडत खाली वाकायचं, श्वास घेत मानवती, श्वास सोडत मान खाली, श्वास घेत मानवती, परत श्वास सोडत मान खाली, श्वास घेत मानवती। असं तुम्ही 10 ते 15 वेळा करायचंय। श्वास घ्यायचा आहे, तो श्वास सोडायचा, रिलॅक्स। हात समोर एका बाजूने पूर्ण कंबर फिरवायची आहे, त्याच्यानंतर समोर, त्याच्यानंतर विरुद्ध बाजू, अशा पद्धतीने पूर्ण कमरेला ताण द्यायचा आहे। कमरेचे, पोटाचे पूर्ण स्नायू मोकळे होतात आणि हे सोपे सोपे व्यायाम आहेत, ते तुम्ही घरी नक्की करा। तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटणार आहे, उत्साह वाटणार आहे। तुमचं अंग दुखत असेल, अंग जड झालेलं असेल तर ते कमी होणार आहे। रिलॅक्स, त्याच्यानंतर नाकाने मोठा श्वास घ्या, फुंकर तोंडावाटे सोडायची, परत एकदा घ्या मोठा श्वास, फुंकर सोडून द्यायचे। त्याच्यानंतर हात वरती घ्यायचे, त्याच्यानंतर आपल्या खांद्यांना अशा दोन्ही हात लावायचे, त्याच्यानंतर गुडघ्यांना आणि नंतर तळपायांना, अशा पद्धतीने ही एक्सरसाइज करायची।
मोठा श्वास घेऊन हुंकर सोडून टाकायची. त्याच्यानंतर कमरेवर हात ठेवायचे. कंबर एका बाजूने पूर्ण कमरेला ताण द्यायचा आणि एका बाजूने कंबर वापरायची अशी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. रिलॅक्स. मोठा श्वास घेऊन हुंकर सोडून द्यायचे. परत घ्या मोठा श्वास, हुंकर काढून टाकायचे. त्याच्यानंतर आपले जे दोन्ही हात आहेत ते दोन्ही हात वरती घ्यायचे. मोठा श्वास घ्यायचा आहे, खाली जाताना श्वास सोडायचा आहे आणि वरती येताना श्वास घ्यायचा आहे. परत खाली जाताना तो श्वास सोडायचा आहे, वरती येताना घ्यायचा आहे. श्वास सोडायचा, खाली वरती येताना श्वास घ्यायचा, परत तो श्वास सोडायचा, परत श्वास घेत मान वरती करायची, परत श्वास सोडायचा, श्वास घेत हात वरती मान वरती, परत श्वास सोडायचा. अशा पद्धतीने 10 ते 20 वेळा तुम्ही ही एक्सरसाइज छान करायची आहे. रिलॅक्स. मोठा श्वास घेऊन हुंकर सोडून द्यायची. त्याच्यानंतर दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. आपला जो उजवा हात आहे तो डाव्या पायाला टच करायचा आहे आणि जो डावा हात आहे तो असा वरती आकाशाकडे करायचा. 1 विरुद्ध बाजू तसंच 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 17 18 19 आणि 20. रिलॅक्स. मोठा श्वास घे, मान वरती. मोठा श्वास घ्यायचा आहे, हुंकर सोडून द्यायचे. परत मोठा श्वास, हुंकर सोडून द्यायचे. रिलॅक्स. त्याच्यानंतर पाय साईडला अशा पद्धतीने उचलायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. रिलॅक्स. श्वास घ्यायचा, हुंकर सोडायचे. श्वास घ्यायचा, हुंकर सोडून घ्यायचे. त्याच्यानंतर परत समोर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा आहे, हुंकर सोडून द्यायचे. परत मोठा श्वास घ्यायचा आहे, हुंकर सोडून द्यायचे. जागेवर अशा उड्या घ्यायच्या आहेत. हळूहळू रिलॅक्स. श्वास घ्यायचा, हुंकर सोडायचे. श्वास घ्यायचा, हुंकर सोडायचे. त्याच्यानंतर जंपिंग जॅक्स.
मोठा श्वास घेऊन थुंकत सोडून द्यायचे. त्याच्यानंतर असं पाठीवर झोपायचं. पाठीवर झोपायचंय. पाठीवरती झोपल्यानंतर दोन्ही हात आपल्या कमरेखाली घ्यायचे आहे. कमरेखाली घेतल्यानंतर एक पाय वरती, त्याच्यानंतर विरुद्ध असे 10 वेळा पाय आपले उचलायचे. रिलॅक्स मध्ये उचलायचे आणि असे खाली ठेवायचे. रिलॅक्स. त्याच्यानंतर आपला जो गुडघा आहे उजव्या बाजूचा तो असा पोटावरती दाबायचा आहे. श्वास घेत आपली हनुवटी गुडघ्याला टच होती का बघायचे. रिलॅक्स. त्याच्यानंतर हळूच पाय सरळ करायचा. त्याच्यानंतर विरुद्ध रिलॅक्स. त्याच्यानंतर दोन्ही पायाचे गुडघ्यातून फोल्ड करून तळवे आपले आकाशाच्या दिशेने अशा पद्धतीने थोडा वेळ पाय ठेवायचे. परत गुडघ्यातून फोल्ड करायचे, सरळ परत गुडघ्यात फोल्ड करा. आकाशाच्या दिशेने काय करायचे, थोडा वेळ थांबायचे, परत जमिनीवर परत गुडघ्यात फोल्ड करा. आकाशाच्या दिशेने आपले तळवे आले पाहिजे. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, नंतर सोडून द्यायचे. परत मोठा श्वास घ्यायचा, नंतर सोडायचे. त्याच्यानंतर आपले जे दोन्ही गुडघे ते असे पोटावरती दाबा आणि आपली हनुवटी आहे ती बघा लागते का गुडघ्यांना किंवा कपाळ लागेल का कुठल्यावर. पोटात गॅस वगैरे होत असतील तर त्याचा त्रास कमी होतो. तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे व्यायाम नक्की करा. रिलॅक्स. त्याच्यानंतर रोलिंग पाठीची पाठ वगैरे दुखत असेल तर अशा पद्धतीने रोलिंग रोज केली तर तुमची पाठ दुखी कमी होणार आहे. पण कंबर आणि पाठ दुखीचा जास्त असेल तर डॉक्टरांना विचारून एक्सरसाइज करा. रिलॅक्स. त्याच्यानंतर पोटावरती झोपायचं आहे. पोटावरती झोपल्यानंतर आपला जो उजवा गाल आहे तो उजवा गाल जमिनीवरती ठेवायचा आहे. साईडला दोन्ही हात दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडून द्यायचा. रिलॅक्स. आता हनुवटी आपली जमिनीवरती ठेवायची. छातीजवळ हात, पाय जवळ घ्यायचे आणि आपला जो छातीपासून पोटापासून आपला जो वरचा भाग आहे तो उचलायचा आहे. भुजंगासन 1 2 3 4 5. श्वास सोडत हळवा मान खाली, हनुवटी जमिनीवर. परत श्वास घेत बेबीपासून पूर्ण वरच्या भागाला ताण द्यायचा आहे. मानेला ताण द्यायचं आहे. परत श्वास सोडत हळवा हनुवटी जमिनीवरती ठेवायची. परत श्वास घेत पूर्ण ताण द्यायचा आहे. बेबीपासून छातीच्या भागाला मानेला पूर्ण स्ट्रेचिंग द्यायचं आहे. त्याच्यानंतर
श्वास सोडत हनुवटी जमिनीला. रिलॅक्स. रिलॅक्स. मोठा श्वास घेऊन नंतर सोडायचे. रिलॅक्स. त्याच्यानंतर छातीजवळ हात घ्यायचे, आपले पाय पाठीमागे जवळ करायचे. छातीचा भाग उचलायचा आहे आणि पाठीमागे पाय पण उचलायचे. पोटावरती बॅलन्स करायचं आहे. शलभासन. 1 2 3 4 5. श्वास सोडत हनुवटी जमिनीवरती ठेवायची. परत श्वास घेत छातीचा भाग उचलायचा आहे, हात उचलायचे, पाय उचलायचे, पोटावरती बॅलन्स करायचे. श्वास रोखून धरायचा आहे. श्वास सोडत हनुवटी जमिनीवर. परत श्वास घेत छातीचा भाग उचलायचा आहे, मागे पाय उचलायचे, पाठीमागचे पाय पूर्ण ताणायचे. श्वास सोडत हनुवटी जमिनीवर. त्यानंतर रोलिंग 3 4 5 6 7 8 9 10. मोठा श्वास घेऊन नंतर सोडून द्यायचे. दोन्ही पाय फोल्ड करायचे गुडघ्यातून. धनुरासन घ्यायचंय. हनुवटी जमिनीनं आपले जे दोन्ही हाताने पायांना पकडायचंय. श्वास घेत पायाने हात मागे खेचायचे. पायाने हात मागे खेचायचे असे. श्वास सोडत हनुवटी जमिनीवरती. परत खेच पायाने हात मागे. श्वास घेत पायाने हात मागे खेचायचे. श्वास घेत पाय सोडायचं आहे. त्याच्यानंतर विरुद्ध मोठा श्वास घ्यायचा आहे, नंतर सोडायचे. त्याच्यानंतर मांजरासन. श्वास घ्यायचा. त्याच्यानंतर मांजरासन. श्वास घ्यायचा आहे. तो श्वास सोडत हळूहळू आपली मान खाली करायची आणि पाठीचा भाग पूर्ण वरती काढायचा आहे. श्वास घेत मान वरती करायचे, पाठीचा भाग खोल करायचा आहे. श्वास सोडत परत आपली मान खाली घ्यायची. हनुवटी आपली छातीच्या भागावर लावायचा प्रयत्न करायचा आहे. तर श्वास घेत मांडीवरती पाठीचा भाग पूर्ण खोल करायचा आहे. श्वास सोडत मान खाली, पाठीचा भाग वरती. श्वास घेत मांडीवरती पाठीचा भाग पूर्ण खोल करायचा. रिलॅक्स. त्यानंतर हळूहळू आपलं डोकं जमिनीवरती टेकवायचंय. बालासन. रिलॅक्स करायचं. तर मैत्रिणींनो, सकाळी उठल्यानंतर हे सोपे सोपे व्यायाम घरी नक्की करा आणि दिवसभर तुम्हाला नक्कीच फ्रेश, उत्साही आणि आनंदी वाटणार आहे. तुम्हाला कंटाळा येणार नाही. व्यायाम केल्यामुळे आपल्या अंगदुखी पण कमी होते. त्याच्यानंतर आपल्या शरीराचा जो रक्ताभिसरण आहे
ते व्यवस्थित सुरळीत चालतं. त्याच्यानंतर ऑक्सिजनची पातळी वाढते, आपल्या रक्तातली जी ऑक्सिजन पातळी असते ती वाढते आणि शरीर जे आहे आपलं ते आतून फ्रेश होतं आणि आपल्याला दिवसभर फ्रेश वाटतं, उत्साह वाटतो आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला कंटाळा येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे जे व्यायाम आहे ते रोज करा आणि रोज व्यायाम केल्यामुळे आपलं शरीर निरोगी व्हायला मदत होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हे जे व्यायाम आहे ते तुम्ही रोज करा, व्यायामाची रोज सवय लावा. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.